काही लोणचं खराब होणार माहिती ना. मग सगळ्या त्या लोणच्यामध्ये तिखट सारखं, मीठ सारखं, मोहरी सारखी, पण पाण्यामुळं प्रॉब्लेम झाला. चोर कोण आहे? फक्त पाणी. त्याच्यामुळे आपल्या पोटामध्ये शिल्लक पाणी झालं तर आणि पोट खराब होते. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. आलं महत्वाचं लक्षात? किती खराब आहे पाणी. तुम्ही ओली भाजी पण बनवता, कोरडी भाजी पण बनवता, कोणती भाजी लवकर खराब होते? भाजीमध्ये तेल सारखं आहे, मीठ सारखं आहे, जिरं सारखं आहे, मोहरी सारखं आहे, पण एका भाजीमध्ये आपण पाणी शिल्लक टाकतो म्हणून ती लवकर खराब व्हायला लागते. मग इथं पण पाणी चोर आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पाणी हे लागतं पाहिजे. तुमच्या गावात एखाद्या माणसानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला किंवा जळून घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला वाचवायसाठी काय कराल? तो बाहेर पळायला, समजा मला वाचवा, तर काय कराल? काय आपलं अजून सगळेजण काय करतात? कपडा टाकतात, माती टाकतात आणि पाणी टाकतात. कपडा टाकणं ठीक आहे, माती टाकणं ठीक आहे, पाणी टाकलं की आज मारायचा 3 दिवसात मरणार. फक्त पैसे खर्च करून मारणार, पण मरणार 100% पेशंट. त्याच्यावर तुम्हाला जर त्याला वाचवायचं असेल तर तुमच्या घरात कुठलंही तेल असेल तर ते तेल टाका. याचं उत्तर बरोबर होतं. करडीचं तेल, गोड तेल, सरकीचं तेल, खोबरे, तुमच्या घरात जे तेल असेल ना त्याच्या अंगावर तेल फेका. 100% तुमचा पेशंट वाचेल. पाणी टाकलं म्हणजे जखमा खराब व्हायला लागतात. हे तुम्हाला पण सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला असा पेशंट भेटेल असं मला वाटत नाही. पण घरात जर गॅसचा चटका लागला, तव्याचा चटका लागला तर लगेच बोट तेलात बुडवायचं. पाण्यात बोट बुडवलं की बुलढाण्याला जावं लागतं. तेलात बोट बुडवलं तर घरी बरोबर. हे लिहून घ्या माझ्याकडनं. तिथे घरी बघा चटका लागला तेलात बुडवून, माझी आठवण येईल तुम्हाला. तेलात बोट बुडवा. जर चटका लागला कोणाला आणि तेलात बोट बुडवलं जखम भरली तर मला कृपया फोन करून सांगा. मला तरी वाटेल की मी एवढं बोललो तर काहीतरी फायदा झाला. लगेच चटका लावून नका घेऊ, पण सांगतो. तर आलं का लक्षात पाणी किती खराब आहे? तुम्हाला डायलिसिस कशासाठी करतात माहिती आहे? डायलिसिस ज्या लोकांच्या किडन्या गेलेल्या असतात दोन्ही, त्यासाठी डायलिसिस करतात. डायलिसिस म्हणजे आपण किडनी विकत घेऊन किंवा किडनी भाड्याने घेऊन आपण आपलं लघवी किंवा युरिन त्याच्याद्वारे आपण फिल्ट्रेशन करून घेतो. आपण डायलिसिस साध्या भाषेत असं म्हणतो. मला सांगा, जुन्या काळामध्ये ना एवढे डायलिसिसचे पेशंट नसतात. आता खूप दिसायला लागले. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डायलिसिसचे रांगच्या रांग असते. असे 10 पेशंट, 15 पेशंट. हे आता काय व्हायला लागले? ज्या किडनीचं 70 वर्ष आयुष्य आहे ती किडनी आपण 60 वर्षात थकून टाकतो. याचं कारण काय? दिसली बॉटल पी पाणी. पाणी पिले की तुमचं किडनीचं काम चालू झालं. एवढं तर कळतं तुम्हाला. पाणी पिण्याचं लगविला ते एवढं तर कळतं. त्याच्यामुळे काम नसताना तुम्ही किडनीला थकवलं म्हणून त्या किडन्या लवकर चालल्या. तसं जर तुम्हाला 10 तासाची कॅपॅसिटी, तुम्ही जर 12 तास काम केलं तर तुमचं थकणारच ना तुम्ही. तसं किडनी पण थकून चालली. तसं किडनीला कृपा करून अति पाणी पिऊन थकवू नका. तुम्हाला नुकसानच होईल. त्याच्यामुळं जेवढं लागलं तेवढं पाणी प्या. पाण्याचा मुद्दा सगळ्यांना समजला आता. 7वा मुद्दा सांगतो, फळ. फळ कोणते खायचे माहिती आहे आपल्याला? फळ असेच खायचे जे आपल्या आजूबाजूला पिकतात. आपले फळ कोणते? चिकू, पेरू, बोर, मोसंबी, संत्री, डाळिंब, पपई, केळी, द्राक्ष, हे तुम्ही खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सहसा फळ आहे ना दुपारीच खायचे, संध्याकाळी फळ खायचे नाही. खायचे कोणते नाही फळ? ते सगळ्यात महत्वाचे 3 गोष्टी लक्षात ठेवा. सफरचंद म्हणजेच ॲपल, किवी आणि स्ट्रॉबेरी हे कधीच खायचे नाही. ॲपल कधीच घरात आणायचं नाही, कारण ते आपलं फळच नाही. तुम्हाला जर ॲपल खायचं असेल तर काश्मीरला जा, रूम बुक करून ना, तिथं ॲपल खा. तिथलं ॲपल इथं खायचं नाही, कारण की ते आपल्याला पचणारच नाही. आपण काय करतो? हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट असला की त्याला ॲपल नेऊन देतो. 3 दिवसाला सुट्टी व्हायची, 5 दिवस सुट्टी आपणच वाढवत द्यायची. नुकसानीत काम आहे, फायद्यात तर काम नाही. तुम्हाला पेशंटला द्यायचं असेल तर डाळिंब द्या, द्राक्ष द्या, पपई द्या, पेरू द्या, ॲपल देऊ नका. अँड ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे ही आपली म्हण नाहीये, ही काश्मीर लोकांची म्हण आहे. अँड आवळा अ डे कीप्स डॉक्टर अवे ही आपली म्हण आहे. तुम्ही रोज एक आवळा खा, डॉक्टर पासून दूर जा, ही आपली म्हण आहे. ॲपल अ डे आपली म्हण नाहीये. म्हणून कृपा करून सफरचंद खाऊ नका. जर आजपासून सफरचंदचे पैसे वाचले तर आयुष्यभर 1 लाख रुपये वाचतील. आजचं जर तुम्ही खाल्ले नाही तर 1 लाख रुपये तुमचा फायदा होईल आजच्या व्याख्यानाचा, जर तुम्ही कोणी बदललं तर. मी 10 वर्षापासून सफरचंद खाल्लेलं नाही, मला काहीही फरक पडलेला नाही. मी विसरून गेलो सफरचंदाची चव कसं असतं. सफरचंद काही रोलच नाही आपला, ते आपली ते पिकतच नाही तर आपण का खायचं ते? म्हणून कधी सांगतो, जे आपल्या वातावरणात पिकतं तेच फळ खायचं. आलं लक्षात? कोणते फळ खायचे? जे आपल्या इथं एरियात येतात तेच. पण मोठेपणा करून 200-200 रुपये किलोची सफरचंद कधी घरात आणायचे नाही आणि कोणाला पण द्यायची नाही. पेशंटला वाटलं तर पैसे 200 रुपये देऊन टाकायचे, तर सफरचंद देऊ नका. आले 7 मुद्दे लक्षात. 8वा मुद्दा असं सांगतोय, विरुद्धांना. विरुद्धांनाचा अर्थ कळतो का तुम्हाला?
दोन दोन अन्न एका वेळेस खाता येत नाही असं माहिती आहे तुम्हाला कोणते? हा, कारलं, वांग, नॉनव्हेज आणि दूध, बरोबर सांगितलं. ते हे विरुद्ध अन्न मी तुम्हाला सांगतोय आयुष्यात कधीच खायचे नाही. कोणी दिलं, पैसे दिले 10,000 रुपये आणि खात कधीच नाही खायचे, की ते कारण की विष असतं. तर हे सगळे विरुद्ध अन्न मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिलं विरुद्ध अन्न लक्षात ठेवा, वालसंगीचे ज्यूस सेंटर, सिल्लोडचे ज्यूस सेंटर, धावड्याचे ज्यूस सेंटर, पाराचे ज्यूस सेंटर, औरंगाबादचे ज्यूस सेंटर, पुण्याचे ज्यूस सेंटर, हे जे ज्यूस सेंटर असतात ना, उन्हाळ्यात आपल्याला ज्यूस पितो आपण, हे सगळे त्वचेचे डॉक्टर आणि पोटाचे डॉक्टर यांचे दवाखाने चालवण्याचे सोर्स आहेत. दूध आणि फळ एकत्र खायला सांगितलेलं नाहीये, पण आपण ते 2-4 फळ टाकतात, दूध टाकतात, मिल्कशेक म्हणून 70 रुपयात आजार. कधीच प्यायचं नाही. मिल्कशेक किंवा ज्यूस कधीच प्यायचं नाही. कोणी पाजतो म्हटलं त्याला म्हणा मला उसाचा रस पाज किंवा चहा पाज, म्हणून हातात ज्यूस घ्यायचं नाही. पहिलं विरुद्धांना समजलं, दूध आणि फळ. दुसरं विरुद्धांना आपण जे रोज खातो, शिकरण खाता. किती लोक शिकरण खाता का? शिकरण, केळाचं शिकरण खाता का? हा, मला सांगा, केळाचं शिकरण आपण ना पातेल्यात नाही बनवून ठेवत खीरसारखं, ते आपण वेळेवर बनवतो. का बरं? काय? हा, काळं पडतं, बरोबर उत्तर. मग तुम्हाला बाहेर काळं पडायची काळजी, पोटात काळं पडायची काळजी नाही का? बाहेर दोघंच भांडायला लागले, पोटात अजून दुसरे पण लोक आहेत, पाणी आहे, दुसरे ऍसिड्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत ना त्या. म्हणून कधीही शिकरणाला हात लावायचा नाही. पण सगळ्या महिला उपासाच्या दिवशी शिकरण खातात, अजून पोट खराब होतं. म्हणून कधीही शिकरण आजपासून लक्षात घ्या, शिकरण हे विष आहे. म्हणून दूध आणि केळ कधीच खायचं नाही. आले दोन्ही विरुद्धांना लक्षात. तिसरं विरुद्धांना दूध आणि मीठ. दूध आणि मीठ कधीच खायचं नाही एकत्र, पण आपण एका गोष्टीत खातो, दूध आणि भाकर किंवा दूध पोळी. आणि दूध पोळीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला दूध पोळी किंवा दूध भाकर खायची, त्या दिवशी भाकरीत किंवा पोळीत मीठ टाकू नका. स्वतःचं आयुष्य खराब करू नका. बिना मिठाची पोळी किंवा भाकर बनवा, मग खाऊ शकता. दूध भाकर आणि ठेचा खातो आपण, चांगलं वाटतं आपल्याला, ठेच्यामध्ये खूप मीठ असतं, म्हणून दूध भाकरच खायची, ठेचा सोबत नाही. दूध भाकर खाताना तोंडी लावायला भाजी घ्यायची नाही, ते पण विरुद्धांना नाही. आपल्याला वाटतं आपल्याला मलाच काय ऍसिडिटी होते, मलाच का पोट खराब होतोय, आपल्याला माहितच नाही आपण काय खातो रोज. म्हणून दूध आणि मीठ एकत्र खायचं नाही. दूध आणि मीठ आपण एकत्र अजून खातो, दूध आणि खारी, चहा आणि खारी कधीच खायची नाही. चहा ब्रेड खाऊ शकता कधीतरी किंवा चहा टोस्ट, पण चहा आणि खारी कधीच खायची नाही. चहा आणि खारे बिस्किट मोनॅकोचे कधीच खायचे नाही, मोनॅको मध्ये मीठ असतं. चहा आणि गोड बिस्किट तुम्ही कधीतरी खाऊ शकता, ते पण रेग्युलर नाही खायचं, पण चहा गोड बिस्किट खा, पण चहा आणि खारे बिस्किट कधीच नाही खायचं. आले तिन्ही विरुद्धांना लक्षात. चौथं विरुद्धांना फ्रूट सलाड, ते गाड्यावर मिळतं, 2-4 फळं एकत्र करतात, त्यात दूध टाकून देतात, ते पण कधीच खायचं नाही. पाचवं विरुद्धांना सांगतोय, सगळ्यांना आवडतं. आपण चिकन मटन खाता कोणी? काही लोक खात असतील, आता ते नाही म्हणतील, काही नाही होत, सांगा मला. जे लोक चिकन मटन खातात ना, त्यांना तिखट आवडतं चिकन. कोणाला फिक्क चिकट नाही आवडत, तिखट खाल्ल्यानंतर ना आपल्याला आग व्हायला लागली पोटात, आपल्याला सुद्धा काहीतरी गोड खावं. एकदा मांस खाल्ल्यानंतर किंवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दुधाचे पदार्थ खायचे नाही. कोणी काही म्हणलं तरी, मांस खाल्लं संपला विषय. दुधाचे पदार्थ बिलकुल खाऊ नका. एकतर मांस खाऊच नका, पण खाल्लं तर त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ खाऊ नका. आल्याला मुद्दा लक्षात. सगळ्यात महत्वाचा, दूध आणि मांस एकत्र खायचं नाही. त्याच्या पुढचं, हॅलो, आवाज येतो ना? त्याच्या पुढचं जे विरुद्धांना आहे, वांग आणि कारलं. हे असं बरेच लोक म्हणतात, पण वांग आणि कारलं काही पुस्तकात मी अजून वाचलेलं नाही, त्याच्यामुळे ते काही विरुद्धांना आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे त्याचं काही मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की शाश्वत ते विरुद्धांना आहे. पण मी जे एवढे सांगितले विरुद्धांना, हे आयुष्यात कधीच खायचे नाही. आलं लक्षात विरुद्धांना? त्याच्या पुढचा मुद्दा सांगतोय, तेल कोणतं खायचं? सगळ्यात चांगलं तेल आहे